नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा जड आहे पण अनुभवायला खूप खोल. तो विषय म्हणजे अधुरं प्रेम. लोक म्हणतात प्रेम पूर्ण झालंच पाहिजे तरच त्याला अर्थ असतो, पण मला वाटतं काही गोष्टी अपूर्ण असतात म्हणूनच त्या सुंदर असतात. चंद्रालाही ग्रहण असतं तरीही तो हवा हवासा वाटतो ना. तसंच काहीसं असतं हे अधुरं प्रेम. कधी विचार केलाय का की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते पण तिची जागा कधीच रिकामी होत नाही. आपण नवीन नात्यामध्ये जातो, कामात गुंततो, हसतो खेळतो, पण रात्रीच्या एकांतात किंवा पावसाच्या पहिल्या थेंबात ती एक अधुरी आठवण डोळ्यांच्या कडा ओल्या करून जाते. ह्या विषयाला धरून काही ओळी सुचल्या. नको होतं असं काही जे कधी संपणार होतं. आपलं नातं तर आभाळाला टेकणार होतं. काही पावलं सोबतीला चाललो आपण दोघे, पण शेवटच्या वळणावर मात्र मी एकटाच होतो मागे. तू दिलेल्या आठवणी आता काळजात जपून ठेवल्यात, काही शब्दात मांडल्या तर काही डोळ्यात लपवल्यात. प्रेम पूर्ण झालं असतं तर कदाचित इतिहास झाला असता, पण अधुरं राहिलं म्हणूनच तर हा ध्यास झालाय. भेटीचे ते क्षण आता स्वप्नातच उरले आहेत, न बोललेले शब्द ओठांवरच विरले आहेत. कदाचित नशिबातच नव्हतं तुझं माझं होणं, कदाचित नशिबातच नव्हतं तुझं माझं होणं, पण आयुष्यभर राहील मनात तुला गमावल्याचं रडणं. मला सांगा, अधुरं प्रेम म्हणजे काय? मिळूनही न मिळालेलं, की मिळूनही कायमचं हरवलेलं? कदाचित ते त्या वळणावर सुटलेलं पाऊल आहे, जिथून पुढे रस्ता तर होता पण सोबत मात्र नव्हती. अनेकदा आपण स्वतःला विचारतो, काय झालं असतं जर आम्ही एकत्र आलो असतो. पण मित्रांनो, अधुऱ्या प्रेमाची ताकद त्याच्या अपूर्णतेतच आहे. जे पूर्ण झालं ते संसार बनलं, पण जे अधुरं राहिलं ते काव्य बनलं, गाणं बनलं. मला आठवतंय, माझ्या एका मित्राने सांगितलं होतं, अरे ती आता दुसऱ्या कोणाची तरी झाली आहे, पण तिने दिलेली ती जुनी डायरी मी अजूनही जपून ठेवली आहे. मी त्याला विचारलं, का? त्रास नाही होत तुला बघून? तो हसून म्हणाला, त्रास होतो, पण त्या डायरीत ती अजूनही माझीच आहे. तिथे आमचं प्रेम अधुरं नाहीये. त्याने सांगितलेल्या काही ओळी आहेत. प्रेम पूर्ण झालं की आयुष्य सावरतं आणि अधुरं राहिलं की आयुष्य कविता बनतं. तिला विसरणं आता माझ्या हातात नाही आणि तिला मिळवणं आता माझ्या नशिबात नाही. काही गोष्टी पूर्ण झाल्या नसतील तरी चालतील, कारण काही अधुऱ्या गाण्या पण खूप सुंदर असतात. मैत्रीचा हात धरता धरता प्रेमात पडलो होतो, कळलंच नाही की कधी तुला आपलं मानून बसलो होतो. बघा ना, किती विचित्र आहे हे. आपण माणसाला सोडू शकतो, पण त्या माणसासोबत जगलेल्या स्वप्नांना कसं सोडणार? अधुरं प्रेम आपल्याला जगायला शिकवतं, ते आपल्याला सहनशक्ती देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माणूस म्हणून अधिक प्रगल्भ करतं. शेवटी इतकंच सांगेन, तुमचं प्रेम अधुरं राहिलं असेल तर स्वतःला दोष देऊ नका. कदाचित नशिबाने तुम्हाला एका अशा प्रवासावर पाठवलंय जिथे तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायचा आहे. प्रत्येक प्रेमकथेचा शेवट लग्नाच्या मांडवात व्हावा असं गरजेचं नसतं. काही कथा देवाच्या डायरीत उत्कृष्ट म्हणून नोंदवल्या जातात, फक्त त्या जगासमोर येत नाही. त्या अधुऱ्या आठवणींना एका कोपऱ्यात जपून ठेवा, त्यांना कुरवाळा आणि पुन्हा एकदा जगायला सज्ज व्हा. कारण अधुरं असलं तरी ते प्रेम होतं. तुम्हालाही असं कधी वाटलंय का
तुमचीही एखादी अधुरी गोष्ट असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की कळवा. आजच्या भागात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला भेटणाऱ्या विषयासह, फक्त गोष्टी प्रेमाची या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.